कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। महाड पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू। दुर्बल घटकांसाठीची राखीव घरे हडप करणारे नवी मुंबईतील विकासक आता अडचणीत येणार। आमदार बच्चू कडू यांनी मागवला नगरविकास सचिवांकडे अहवाल। पेणमध्ये आजच्या गोकुळाष्टमीसाठी आकर्षक मडकी दाखल। गोकुळाष्टमीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू। रायगड जिल्ह्याच्या शहापूरमध्ये भरली भव्य शेतकरी परिषद। शेतकरी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी लढण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार। आणि उभाटा शिवसेना गटाची प्रो गोविंदा स्पर्धा खेडमध्ये उत्साहात पडली पार। अनोख्या उपक्रमामुळे अनेक गोविंदांना प्रेरणा। पाहूया सविस्तर वृत्त। हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट सांगण्यात आला होता। आज सकाळपासूनच रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता जोरदार हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। सकाळपासून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत असून नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे, तर पावसाचा जोर देखील कायम असल्याचं चित्र पाहायला मिळते। रायगड जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला होता। पावसाने सकाळपासून जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे जनजीवन हे विस्कळीत झाल्याचे चित्र आज पाहायला मिळत आहे। सकाळपासून पाऊस जोरात पडत असल्यामुळे महाड व पोलादपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। सावित्री नदी, काळ नदी या मुख्य नद्यांना देखील मोठ्या प्रमाणात पाणी आले असून पावसाचा जोर हा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। रायगड जिल्ह्यातील शेतकरी भूमिपुत्र आपल्या वडिलोपार्जित संपत्ती असलेल्या करोडो किमतीच्या शेतजमिनींबाबत प्रचंड जागरूक झालेत। त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकरी आपल्या न्याय हक्कांसाठी आता संघर्षाची भूमिका घेऊन व्यापक स्वरूपाचा लढा उभारताना दिसतायत। वर्षानुवर्षे रायगडात विकास आणि नवनवीन प्रकल्पांचे गाजर दाखवून सुशिक्षित बेरोजगार तसेच शेतकऱ्यांची वारंवार दिशाभूल आणि फसवणूक होत असल्याचं जाणून अलिबाग तालुक्यातील शहापूर विभागातील शेतकरी आता न्याय हक्कांसाठी पेटून उठलाय। नवगाव विस्तारित सामाजिक संस्था मौजे शहापूरचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण धुमाळ, सर्व कमिटी पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली दारबाई तलाव शहापूर या ठिकाणी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी परिषद पार पडली। या शेतकरी परिषदेत शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतजमीन भाव याबद्दल निर्माण झालेले गैरसमज आणि विविध समस्या जाणून त्या जलद गतीने सोडवण्याबाबत दिशा ठरवण्यात आल्या। तसेच पुढील आंदोलनाची रणनीती देखील यावेळी ठरवण्यात आली। यावेळी दिलीप भोईर यांनी सर्व शेतकऱ्यांच्या न्यायिक लढ्यात सर्वतोपरी सहकार्य करणार असून शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची ग्वाही दिली आहे। गेले 5 वर्ष 2019 पासून आमच्या जमिनीवर शिक्के बसलेले आहेत। आज शेतकऱ्यांना त्या जमिनीवर शिक्के बसल्यामुळे आज कुठलाही जर लोन घ्यायचं असेल तर त्याला कर्ज किंवा त्याला विक्री करायची असेल तरी करता येत नाही। हा जोखड शासनाने आमच्या मानेवर टाकला आहे। ह्याच्यातून मुक्त करण्यासाठी आम्ही वारंवार शासनासोबत विनंत्या केल्या। प्रांताधिकारी असतील, जिल्हाधिकारी, उद्योगमंत्री यांना निवेदनं दिली, परंतु पुढे त्यांनी त्याचा काहीच अभ्यास केला नाही किंवा शेतकऱ्यांबरोबर मीटिंग लावली नाही। तर आम्ही असं ठरवलं की आता आम्हाला शासन जर लक्ष देत नसेल तर आमचे हे शिक्के निघाला पाहिजे। तर आम्ही तातडीची अशी 2 केसेस दाखल केल्यात। म्हणजे पोच रस्त्याच्या संदर्भात एक केस दाखल केली, त्यांना ज्यांना शेतकऱ्यांना ह्या नोटीस आल्यात त्या संदर्भात एक याचिका मुंबई कोर्टात दाखल केली। आज गेली जवळजवळ 10-12 वर्ष आम्ही या शेतकऱ्यांच्या सोबत संघर्ष करत आहोत। MIDCने आमच्या जमिनीवर जेव्हा शिक्के लावले तेव्हापासून आम्ही माननीय श्री प्रांत साहेब होते, तहसीलदार होते, कलेक्टर साहेब होते, यांच्याबरोबर नेहमी आमची मीटिंग व्हायची। त्याच्यानंतर तिथे न्याय नाही भेटला आणि आम्ही सर्व शेतकरी मुंबईला मंत्रालयात गेलो। तिथे माननीय सुभाष देसाई यांच्यासोबतसुद्धा आमची चर्चा झाली।
तिथे पण त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही आणि तसाच आम्ही संघर्ष करत आजपर्यंत संघर्ष करत आहोत. नक्कीच आजपर्यंत संघर्ष करत इथपर्यंत आले, पण त्यांना अजूनही विश्वास नाही आहे की लोकप्रतिनिधी असतील त्यावेळेला आश्वासित करतात किंवा प्रशासन आश्वासन देत आलेलं आहे, पण त्यांना मग नाविलाज असतं हायकोर्टामध्ये याचिका दाखल करावी लागली आणि त्या हायकोर्टात याचिका दाखल केल्यामुळे ते समाधानकारक आहे की आता प्रशासन आमच्यापर्यंत येईल, आम्हाला विचारेल आणि मग इथे जो काय प्रोजेक्ट येणार आहे त्याला स्वागत तर आहेच, पण त्याला लागणारी जी पूरक त्यांना अर्थव्यवस्था लागणार आहे ती 100% मी त्यांच्याबरोबर उभा राहून करण्याचं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे. मुख्यमंत्री यांच्या आजच्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पाहणी दौऱ्याची अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना भीती असल्याचं बोललं जातंय. मनसे रोहा तालुकाध्यक्ष साईनाथ धुळे सह मनसे सैनिकांनी मध्यरात्री भांडाफोड केली आहे. मध्यरात्रीपासूनच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी खड्डे बुजवण्याच्या कामाला लागले असून नागोठणे ते कोलाड परिसरात खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांची तारांबळ उडालेली पाहायला मिळते. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबई गोवा हायवेची पाहणी करायला येत आहेत, तर ही तात्काळ ही बातमी कळतात NS 66चे ज्या अधिकारी आहेत त्यांनी तात्काळ ह्या लोकांना आज रात्री खड्डे भरण्याची म्हणजे थोडक्यात मलमपट्टी करण्यासाठी सोडलेलं आहे. पण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना त्यांच्या दौऱ्यामध्ये आम्ही स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी जाऊन त्यांना या सगळ्या आमच्या कोकणवासाच्या व्यथा आम्ही मांडणार आहोत. काल रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खेडमध्ये प्रथमच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड आयोजित प्रो गोविंदा स्पर्धा उत्साहात पार पडली. सदर स्पर्धा ही यशस्वी होण्याकरिता मेहनत घेणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे व सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, युवती सेना, शिवसेना अंगीकृत संघटनांचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक तसेच सर्व उत्सव प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. सर्व संघांनी अद्वितीय प्रतिभा आणि जिद्द दाखवली. सर्व संघांनी खेळी अत्यंत प्रशंसनीय होती व त्यांच्या सहभागाने महाराष्ट्राच्या समृद्ध दहीहंडी संस्कृतीचं एक अनोखं दर्शन घडवण्यात आलं. त्यांनी दाखवलेली स्पर्धेची भावना या उत्सवाच्या खऱ्या आत्म्याचं प्रतीक असल्याचं बोललं जात आहे. अशा स्पर्धेचं प्रथमच खेडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केलेत. अशा अनोख्या उपक्रमांमुळे अनेक गोविंदांना प्रेरणा मिळाली आहे. या कार्यक्रमाला खेडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार असला तरी भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा दहीहंडी साजरी करण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. पाहुयात काय म्हणालेत. तिथे मोठी स्पर्धा होणार आहे, कारण की हा भरपूर आहे साठा, त्यामुळे साठ्याचा उपयोग तर केलाच जाणार आहे. तरुणांना खेळायला संधी मिळेल आणि त्या माध्यमातून त्यांना पण याचा अर्थ त्यांनी असा लावू नये की सगळे तरुण तिथं गोळा झालेत म्हणजे यांच्या प्रेमापोटी झालेत असं नाही. त्यांचं जे कौशल्य आहे ते कौशल्य त्यांना दाखवायचं आहे आणि त्या माध्यमातून ती संधी उपलब्ध करण्यासाठी तरुण तिथं सहभागी होणार आहेत. काही हिरोनी आणतील ते लोक, नुसतं हांडीच्या पारितोषिकच हा महत्वाचा राहणार नाही, त्याच्यात काही पैसे देऊन हिरोनी आणले जातील आणि त्यांचा डान्स तिथं होईल. ते मनोरंजन म्हणून त्या ठिकाणी सगळ्या घटना होतील, पण याचा अर्थ त्यांनी की मतदान आम्हाला मिळेल असं त्यांनी अर्थ लावू नये. कारण की आज तरुण जो आहे या तरुणांच्या पोटावर लात या लोकांनी मारले. ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभेत काँग्रेसची ताकद वाढली असून गेल्या काही दिवसात नवी मुंबईत काँग्रेसचे कार्य उत्तम झाले असल्यामुळे जागा वाटप करताना बैठकांमध्ये मुद्दा मांडणार असल्याचं देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत. महाविकास आघाडीमध्ये ठरलेलं आहे की ज्या जागा ज्यांचं मेरिट असेल त्याप्रमाणेच त्या जागा घेतल्या गेल्या पाहिजेत आणि जागा जिंकण्याच्या याच्यावरच आपण लढल्या पाहिजेत. नवी मुंबईमध्ये मधला काळ हा काँग्रेसचा घसरणीचा काळ होता हे आम्ही मान्य करतो, पण गेल्या 2 वर्षामध्ये काँग्रेसने या ठिकाणी आपली जुनी पाळंमुळं अजून मजबूत केलेली आहे. संघटनात्मक काँग्रेस मजबूत झालेला आहे. त्यामुळे जेव्हा सीट शेअरिंगची मीटिंग आता आमची सुरू होईल त्यावेळेस आम्ही आमचा विषय मांडू आणि नवी मुंबईमध्ये 2 जागा ज्या आहेत
त्या दोन्ही जागेबद्दलचा प्रस्ताव आम्ही ठेवू. वाटाघाटीमध्ये जे काही मुद्दे पुढे येतील, कारण की आम्ही सांगू आमची संघटना, मग ते सांगतील आणि त्याच्यातून मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय करू. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेली 791 घरे हडप करणारे नवी मुंबईतील विकासक आता अडचणीत येणार असल्याचं बोललं जाते. कारण नवी मुंबई महापालिका आणि सिडको क्षेत्रातील 4000 चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडावर या घटकांसाठीच्या 20% राखीव घरांवर कोणत्या विकासकाने डरला मारला याचा अहवालच नगरविकास सचिव आसिम गुप्ता यांनी मागवलाय. शासनाच्या 2013च्या अधिसूचनेनुसार 4000 चौरस मीटर क्षेत्रावरील भूखंडावर 20% क्षेत्रावर आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी घरे बांधणे बंधनकारक करून त्यावर डल्ला मारल्याचं दिसून येत आहे. आमदार बच्चू कडू यांनी नगरविकास सचिव आसिम गुप्ता यांच्याकडे विशेष बैठक घेऊन या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उतेकर आणि खेडकर या दोघांनी एक विषय नवी मुंबईचा आणला होता आणि त्यामध्ये सर्वांसाठी घरं हा 2013चा शासन निर्णय आहे. आणि तो निर्णय असताना सुद्धा बराच जे काही विकासक आहे त्यांनी सर्वांसाठी घर ठेवलं नाही. 20% जे ठेवायला पाहिजे त्याची आता लगेच हेरिंग होईल आणि त्याचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत आणि सर्वांसाठी म्हणजे सामान्यांसाठी घर हे 20%तून त्या विकासकांना द्यावं लागेल. नाही दिलं तर कारवाई होईल. बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी पेणमध्ये हिंदू संघटनांच्या वतीने निषेध फेरी काढण्यात आली. शहरातील कोतवाल चौक ते बाजारपेठ मार्गे प्रांत कार्यालयापर्यंत घोषणा देत संपूर्ण पेण शहरातून ही फेरी काढण्यात आली. निषेध रॅलीमध्ये शेकडोंच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते. तर यावेळी बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. निषेध फेरीमध्ये शहरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या फेरीवेळी बांगलादेशी घुसखोरांना देशातून हकला, हिंदूंवरील अत्याचार सहन करणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या. तर पेण शहरात आणि नाक्यांवर यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच निषेध फेरीवेळी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा सज्ज होता. यावेळी प्रांत अधिकाऱ्यांना बांगलादेशातील होत असलेल्या अन्यायाबद्दल निवेदन सादर करण्यात आले. आपण हिंदू आहोत आणि हिंदू या शब्दाची जर व्याख्या पाहिली तर हिंदू म्हणजे कोण, तर हिंसेने दुःखी होणारा प्रत्येक भारतीय नागरिक ही आपल्या हिंदू समाजाची व्याख्या आहे. त्यामुळं आपण सर्व समदुःखी आहोत. जरी हजारो मैल दूर बांगलादेशात आपल्या लोकांवर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याचा निषेध करणं उचित आहे. आणि त्या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देईल मंगलबाईंना, ज्या धर्मामध्ये आम्हाला या ठिकाणी जन्माला घातलं त्या धर्माच्या प्रती नक्की प्रेम पाहिजे आणि ते व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. परंतु या ठिकाणी धर्माविषयी प्रेम व्यक्त करत असताना आपल्या प्रतिज्ञेमध्ये एक ओळ आहे की सारे भारतीय माझे बांधव आहेत. म्हणजे या हिंदुस्थानामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक हा हिंदूच आहे हे कबूल करायला लागेल. कारण आपण बघतोय बांगलादेश असा हा देश खूप मोठा होता. सगळीकडे आपला हिंदू समाज होता. पाकिस्तान असो, अफगाणिस्तान असो, म्यानमार असो, बांगलादेशमध्ये असो, सगळीकडे असा आपला हिंदू समाज पसरलेला होता. परंतु हिंदूंची एकजूट नसल्यामुळं आणि दुसऱ्या अधर्मींची संख्या वाढल्यानंतर हिंदूंना जगणं कठीण होतं. आपण बोलतोय बांगलादेशात हिंदू आहेत त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. आपण बोलतोय काश्मीरमध्ये आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आता तीच परिस्थिती आपल्या देशामध्ये 7 राज्यांमध्ये वाढत चालली. आपण आज इमारती बांधू सगळा करू पण पुढच्या भविष्याचं काय? जसं बांगलादेशमध्ये होत आहे ते उद्या आपल्या देशात का होईल नाही याचं काय? याचा नियम नाही. आज गोकुळाष्टमीचा सण अवघ्या काही तासांवर आल्याने दहीहंडीसाठी लागणारे मडके पेण कुंभाराळीत व बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले. याचबरोबर डोक्याला बांधण्यासाठी पट्टी, दहीहंडी बांधण्यासाठी लागणारी दोरी, श्रीकृष्णाची छायाचित्रे असणारे टी-शर्ट ही सुद्धा विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाली आहेत. गोकुळाष्टमीला पेण तालुक्यात व शहरात ठिकठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामुळे दहीहंडीसाठी मडके, दोरी, टी-शर्ट यांना मोठी मागणी असते. गिरायकांना आकर्षित करण्यासाठी यावेळी विविध रंगी मडके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेत. त्यामुळे गोकुळाष्टमीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी लगबग सुरू आहे. अजित अशोक कदम यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भेलसई गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
त्यांच्या झालेल्या निवडीबद्दल सुकिवली गावचे उपसरपंच बळीराम निकम, सौरभ उर्फ आबा चाळके, साहिल मोरे, सुधीर राणीम, अजय बेलोसे यांनी त्यांचं अभिनंदन केले। वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया अशाच एका नवीन बातमीपत्रासह। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।